सावजी ऑथेंटिक रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे आंब्यापासून होणारी स्वीट डिश। अतिशय वेगळा प्रकार आहे हा। तोंडात जाताच विरघळणारी माउथ मेल्टिंग डिश आहे ही। चला तर मग मी करून दाखवते आणि झटपट होणारी ही डिश आहे। तीन आंबे घेतले, छान गोड आंबे आहे हे। त्याचे साल वेगळे काढून घेतले आणि गर वेगळा केला। बघा या प्रकारे साल आणि गर वेगवेगळं करून घ्यायचं आहे। आपला गर पूर्ण निघाला आहे तीनही आंब्याचा। आता हे आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊ। मस्त गोड आंबा आहे। आता मिक्सर मध्ये फिरवून झालेला आहे, छानपैकी पल्प तयार झाला आहे आंब्याचा। आता हा वेगळ्या भांड्यात आणखी काढून घेतला। हे बघा, आता एका पॅन मध्ये खोबरं किस घेतलं, डेसिकेटेड कोकोनट घेतलं, अर्धा किलोच्या जवळपास। छान पैकी परतून घेतलं, भाजून घेतलं। लक्षात ठेवा याचा कलर चेंज करायचा नाही आहे, हलका गुलाबी रंगावर परतायचा आहे, थोडा हलका गुलाबी रंग। आता एका कढईमध्ये बटर घेतलं, तुम्ही तूप पण घेऊ शकता, आणि आंब्याचा पल्प घातला त्यात। आणि छान पैकी मिक्स केलं। आता हळूहळू हा पल्प घट्ट होईल। हे बघा बबल्स येत आहे। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। आता साखर घातली। साखर जास्त घालायची नाही आहे, अर्थातच आंब्याचा गोडपणा कसा आहे यावर साखर घालणं डिपेंड करते। अर्धी वाटी साखर घातली कारण की आंबे खूप गोड होते। आणि भाजलेलं खोबऱ्याचं किस घातलं, डेसिकेटेड कोकोनट। छानपैकी एकजीव केलं। हे बघा आता घट्ट आला आहे छान। मस्त एकजीव करून घ्यायचा आहे। आता मिल्क पावडर घातलं त्यात रिचपणासाठी। मिल्क पावडरने टेस्ट आणखी वाढते ह्या मिठाईची। छान क्रीमी लागते। हे बघा आपलं मिश्रण ऑलमोस्ट तयार आहे। थोडं फ्रेश क्रीम घातलं, हे ऑप्शनल आहे, माझ्याकडे होतं म्हणून घातलं, नाही घातलं तरी चालेल। आणि मिक्स केलं। पाच मिनिटं झाकून ठेवलं। आता आपलं मिश्रण तयार आहे। थंड करून घेतलं झाल्यानंतर, जास्त थंड करायचं नाही आहे, हाताला सहन होईल एवढंच करायचं आहे आपल्याला थंड। आता याचे आपण लाडू वळवून घेतले, छान गोल गोल। तुम्ही आपल्याप्रमाणे साईज करू शकता, छोटे मोठे तुम्हाला जसे आवडते तसे। आणि नारळाच्या पावडर मध्ये ते कोट करून घेतले।
डेसिकेटेड कोकोनट मध्ये पूर्ण लाडू कोट करून घेतले. हे बघा, त्याच्याने दिसते पण छान. असेच छोटे छोटे लाडू आंब्याचे करून घेतले. याला आंब्याचे लाडू म्हणतात. वाव, बढिया. कलर पण सुंदर आलाय आपल्या लाडूचा. हळूहळू पूर्ण लाडू करून घेऊ. हे बघा किती सुंदर आपले लाडू दिसत आहे आणि कलर बघा किती सुंदर दिसत आहे आपल्या लाडवाचा. वाव. आता हे डेसिकेटेड कोकोनट मध्ये रोल करून घेतले पूर्ण लाडू. बढिया. आपले लाडू तयार झाले आहे. हे बघा, तोंडात जाताच विरघळणारे असे हे लाडू आहे आणि अतिशय उत्तम चव आहे ह्या लाडवाची. छान लागतात. आणि थोडं गार्निश करून घेतलं भोपळ्याच्या बियांनी. हे बघा, छान हिरव्या बिया आहे. वाव, बढिया. दिसते ना मार्केट सारखे मस्त. जेवढे दिसायला सुंदर आहे तेवढंच चव याची मस्त आहे, जबरदस्त. बढिया. वाव, काय दिसत आहे मस्त. तुम्ही पण करून बघा आंबे आणि नारळाचे हे लाडू. बाय.